My friends, last period we have completed the fall of Troy part second, and also we have completed the story part first and part second. Today we are going to discuss and learn about the activities. These activities are given on page number 72, 73, 74 and 75. We are going to learn and discuss about these activities. First of all, the activities given on margin question on page number 72 and 73. First of all, we should discuss, we should read about these activities. And after that, we are going to learn about the English workshop. Now, you should open your book and see on the page number 72. Every student should open your textbook and see on page number 72. विद्यार्थी मित्र हो, आपण द फॉल ऑफ ट्रॉय म्हणजेच ट्रॉय या शहराचा पाडाव भाग 1 आणि 2 हे दोन्हीही संपवलेले आहेत. आता त्या भागावर असणारे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आज आपण सोडवणार आहोत. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे ती मार्जिन क्वेश्चन पान नंबर 72 वरती दिलेली आहे, ती आपण इथं पाहूया. मार्जिन क्वेश्चन म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या डाव्या बाजूला एक मार्जिन दिलेला आहे आणि त्या मार्जिनमध्ये ती प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिथंच पुस्तकाच्याच त्या बाजूला अर्ध्या बाजूला त्याची उत्तरं आहेत, ती शोधायची आहेत आणि आपण त्याची उत्तरं द्यायची आहेत. आता पार्ट सेकंड यावरती विचारलेला पहिला प्रश्न, द फर्स्ट क्वेश्चन ऑन पार्ट सेकंड, देर आर टोटल 11 क्वेश्चन्स asked on these pages. The first question, how did Odysseus plan to defeat the Trojan? How did Odysseus plan to defeat the Trojans? ट्रोजन किंवा ट्रॉय या शहराचा पाडाव करण्याकरता ओडेशियसनं कसा प्लॅन तयार केला, हा पहिला प्रश्न विचारलेला आहे. तिथं उत्तर जर तुम्ही शोधला पहिल्या उतार्यामध्ये, त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. द कनिंग ओडेशियस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द व्हिक्टरी, ही सेड, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स big enough to hold men inside it and let some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. But instead of sailing away, we will return in the night when the Trojans are asleep. We will attack the city and burn and kill. This is the first answer of this question. In this way, the Odysseus planned to defeat the Trojan. म्हणजे या पहिल्या प्रश्नामध्ये इथं सांगितलेलं आहे, ओडेशियसनं त्या धूर्त कावेबाज अशा ओडेशियसनं कसा प्लॅन ट्रॉय हे शहर जिंकण्यासाठी केलं, त्याचं उत्तर इथं आपण बघितलं. तर त्याच्यामध्ये तो पहिल्यांदा म्हणतो की आपण प्रथमतः लाकडी घोडा बनवूया, इतका मोठा घोडा बनवूया की त्यामध्ये आपले काही शूर सैनिक आतमध्ये बसू शकतील, मावू शकतील, एवढा मोठा आपण घोडा पहिल्यांदा बनवूया. त्याच्यानंतर आपण या समुद्रकिनाऱ्यावरती असणारे आपले सगळे जे टेंट्स आहेत ते टेंट्स काय करूया, आपण पेटवून देऊया आणि त्याच्यानंतर आपली सर्व जहाजं या समुद्रकिनाऱ्यावरून आपण दूर नेऊया. इतकं दूर नेऊया की पुन्हा रात्रीच्या वेळेला आपणाला पुन्हा ट्रॉय शहरापर्यंत येता येईल आणि ज्या वेळेला ट्रॉय शहर हे निद्राधीन असेल, झोपेमध्ये असेल, त्यावेळेला आपण त्या शहरावरती अटॅक करूया, हल्ला चढवूया आणि संपूर्ण तिथे असणारी घरं, मनोरे, राजवाडे, मंदिरे
यांना आपण जाळून टाकूया आणि तिथं असणाऱ्या सैनिकांना किंवा ट्रोजन लोकांना आपण ठार करूया. अशा पद्धतीचा प्लॅन ओडेशियसनं पहिल्यांदा केला. आता यामध्ये दिलेला दुसरा प्रश्न, व्हॉट वॉज द रिझन फॉर ट्रॉय टू रिजॉईस अँड सेलिब्रेट? म्हणजे कोणतं कारण होतं की ट्रॉय शहर किंवा ट्रोजन लोक त्या ट्रोजन लोकांनी आनंद साजरा केला, असं कोणतं कारण होतं? हे इथं हा प्रश्न इथं दिलेला आहे. त्याचं उत्तर तिसऱ्या उतार्यामध्ये दिलेलं आहे बघा. 3 नंबरचा उतारा, द रिझन फॉर द ट्रॉय टू रिजॉईस अँड सेलिब्रेट, द ट्रोजन्स वोक अप द नेक्स्ट डे expecting to go out and fight as they had done for the past 10 years. What a delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burnt, the shore was deserted, and the Greek ships had all gone, and therefore all the Trojans they rejoiced and celebrated that day. म्हणजे का त्यांनी आनंदोत्सव साजरा केला त्या दिवशी? कारण ज्या वेळेला 10 वर्षापासून आपण सकाळी उठल्यानंतर आपण त्या भिंतीच्या पलीकडे जातो आणि युद्ध खेळतो आणि सायंकाळ झाल्यानंतर परत आपल्या गेटमधून आतमध्ये येतो. परंतु त्या दिवशी ज्यावेळा ते युद्ध खेळण्यासाठी बाहेर गेले त्यावेळा त्यांना काय दिसलं? संपूर्ण समुद्र किनारा हा पसरलेला होता, रिकामा होता आणि त्या भिंतीकडील असणाऱ्या समुद्र किनाऱ्याकडे पाहून त्याने आपल्या शहराला जो दीर्घकाल 10 वर्षाचा वेढा पडलेला होता तो वेढा नाहीसा झालेला होता, तो वेढा उठलेला होता आणि संपूर्ण समुद्र किनारा हा शांत झालेला होता, सामसूम झालेला होता. जे शत्रू सैन्याचे टेंट्स होते ते टेंट्स जळत होते आणि संपूर्ण शत्रू सैन्यांची जी जहाजं होती समुद्र किनाऱ्याला ती जहाजं निघून गेलेली होती. आणि हे दृश्य पाहून ट्रॉय या शहरानं किंवा ट्रोजन या लोकांनी काय केलं होतं? तो दिवस आनंदाचा दिवस तो त्यांनी साजरा केला होता. आता याच्यावरती तिसरा प्रश्न. नाउ द थर्ड क्वेश्चन आस्किंग इन द मार्जिन think and answer. This is the personal response type question. You should think yourself and then answer of these questions. There are 2 questions asking in this question. Was it enough to use the wooden horse to hide? This is the first question. And second question, what was done to make the Trojans take it inside the city? These 2 questions asking in थिंक अँड आन्सर. विचार करा आणि मग उत्तर द्या असा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न यामधला, वॉज इट इनफ टू यूज द वुडन हॉर्स टू हाईड? खरोखरच संपूर्ण ग्रीक सैनिकांना तो घोडा पुरेसा होता का? म्हणजे सर्व सैनिक त्या घोड्याच्या मध्ये मावू शकत होते का? नो. The Greeks wanted to enter the city and therefore they made a huge horse. And another one question is asking here, what was done to make the Trojans take it inside the city? ट्रोजन लोकांनी तो घोडा शहरामध्ये न्यावा म्हणून ग्रीक लोकांनी काय केलं? कोणती आयडिया केली होती असा तो प्रश्न विचारलेला आहे. हिअर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज द ट्रोजन्स टेक इनसाइड धिस हॉर्स इनटू द सिटी, देअरफॉर दे शुड ब्रोक धिस स्ट्रॉंग वॉल अँड दे ड्रॅग टू द हॉर्स इनसाइड देअर सिटी. Unless the walls around the city were broken down
and they would not have got the opportunity. That's why they made a very large horse and left a Greek person behind the horse. त्याने काय केलेलं होतं, तो घोडा आतमध्ये ट्रोजन लोकांनी नेण्यासाठी त्या घोड्याजवळ एक माणसाला तिथं त्याने ग्रीक सैनिक एक ठेवला होता. असं ढोंग केलं होतं की त्याचे हात बांधलेले आहेत आणि तो घोडा इतका मोठा बनवलेला होता की त्यांच्या त्या गेटमधून तो आतमध्ये जाऊ नये इतका मोठा बनवला होता, जेणेकरून ट्रोजन लोकांनी आपलं जे काय भक्कम भिंत बांधलेली होती ती भक्कम भिंत त्यांनी तोडावी, मोडून काढावी आणि तो घोडा आतमध्ये न्यावा. अशा पद्धतीनं त्या ट्रोजन लोकांनी तो घोडा आतमध्ये न्यावा अशा पद्धतीनं ग्रीक लोकांनी एक आयडिया केली होती, एक प्लॅन केला होता. आता त्याच्यामधील तिसरा प्रश्न, दिस क्वेश्चन इज आस्क्ड हिअर ऑन पेज नंबर 73. क्वेश्चन नंबर 5. Was the big wooden horse really an offering to the god of the sea? This is yes no type question, because this question started from auxiliary verb. सहाय्यक क्रियापदानं हा प्रश्न सुरू झालेला आहे, त्यामुळे याचं उत्तर आपणाला यस किंवा नो अशा पद्धतीनंच द्यावं लागेल. म्हणजे हा व्हर्बल क्वेश्चन आहे, WHचा क्वेश्चन नाही आहे. WHचा क्वेश्चनचं उत्तर आपण देत असताना त्या प्रश्नाचं रिझन आपणाला पूर्ण वाक्यात द्यावं लागेल, पण इथं आपणाला सहाय्यक क्रियापदानं सुरू झाल्यामुळं हा प्रश्न यस किंवा नो असं आपण त्याचं उत्तर देऊ शकू. काय प्रश्न विचारलेला आहे बघा. वॉज द बिग वुडन हॉर्स रिअली अँड ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी? खरोखरच तो जो मोठा घोडा त्यांनी बनवलेला होता तो समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी बनवलेला होता का, असा प्रश्न इथं विचारलेला आहे. नो, इट वॉज अ फॉल्स टेल्स ऑफ अ ग्रीक. त्या ग्रीक सैनिकाची ही खोटी कथा होती, त्याच्यासाठी त्याने तो घोडा बनवलेला नव्हता. इट वॉज टोल्ड टू द ट्रोजन्स फॉर टेकिंग द हॉर्स इनसाइड देअर सिटी. तो घोडा त्याने आपल्या शहरामध्ये न्यावा या कारणामुळं तो ग्रीक सैनिक ती कथा बनवून सांगितलेला होता. लक्षात आलं? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतरचा दुसरा प्रश्न, द क्वेश्चन नंबर 6 ऑन पेज नंबर 73. हाऊ डीड द कनिंग Greek explain the presence of such a large wooden horse? This question is a WH question. हा प्रश्न दिलेला आहे तो WHचा प्रश्न आहे. हाऊ, व्हॉट, वेन, वेअर, हुम अशा ज्या शब्दांनी त्या प्रश्नाची सुरुवात होते त्या प्रश्नांना आपण WH क्वेश्चन्स असं म्हणतो. हाऊ डीड द कनिंग ग्रीक एक्सप्लेन द प्रेझेन्स ऑफ सच अ लार्ज वुडन हॉर्स? म्हणजे तो कनिंग म्हणजे धूर्त, कावेबाज. आपण म्हणतोय ना कनिंग फॉक्स, लबाड कोल्हा, धूर्त कोल्हा असं म्हणतोय आपण. तसं इथं कनिंग ग्रीक म्हटलेलं आहे. त्या धूर्त कावेबाज अशा त्या ग्रीक सैनिकानं कशा पद्धतीनं इतका मोठा घोडा तयार करण्याचं कारण काय याचं स्पष्टीकरण दिलं. कसं स्पष्टीकरण दिलं त्यानं बघा. आता 2 नंबरच्या उतार्यामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. द आन्सर इज गिवन इन द सेकंड पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 73. इफ द ग्रीक्स मेड अ स्मॉल हॉर्स, this horse they will take into their city. Therefore, the Greeks had made a smaller offering. You might have taken it into your city, and then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. And that is why they made it too big to go inside your gates.
आणि म्हणून त्यांनी तुमच्या गेटमधून या घोड्याला आत नेता येऊ नये म्हणून इतका मोठा त्यांनी घोडा बनवलेला आहे. जर छोटा बनवला असता तर सहज तुम्ही तुमच्या गेटमधून त्या घोड्याला आतमध्ये घेऊन गेला असता. आणि जर तुम्ही आतमध्ये घेऊन गेला असता तर ग्रीक लोक जे परतत आहेत आपल्या देशाला त्यांचा समुद्र प्रवास हा धोक्याचा झाला असता. लक, नशीब, फेट हे तुमच्या बाजूने झुकलं असतं आणि त्यामुळं तुम्ही तो घोडा आतमध्ये ओढत नेऊ शकणार नाही, नेऊ नये म्हणून त्या गेटपेक्षा मोठा घोडा त्यांनी बनवलेला आहे. असं त्या ग्रीक सैनिकानं धूर्त ग्रीक सैनिकांना असं उत्तर दिलेलं होतं. अंडरस्टँड दिस आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाउ द नेक्स्ट 7 number question is asking here on page number 73. Question number 7. What a reckless बेपर्वाई, अविचारानं केलेलं कृत्य. What a reckless, thoughtless step means पाऊल did the Trojans take. कोणता अविचारी किंवा कोणतं काम बेपर्वाईनं विचार न करता ट्रोजन लोकांनी केलं असा प्रश्न इथे विचारलेला आहे. आता याचं उत्तर पेज नंबर 73ला साईडला तिथंच दिलेलं आहे बघा. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. इट वॉज द रेकलेस ऑर थॉटलेस स्टेप डिड द ट्रोजन्स. ही गोष्ट त्या ट्रोजन लोकांनी अविचारानं केलं. कोणतं? तो घोडा गेटमधून आतमध्ये नेता येत नाही ना, त्या ग्रीक सैनिकांना आपल्याला सांगितलेलं आहे ना. ठीक आहे, आपण धर्मगुरूकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही. दे पेड नो अटेन्शन टू द वाईज प्रिस्ट. ही वॉर्नड टू द ट्रोजन्स नॉट टू ब्रेक दिस वॉल. इट विल अ ट्रेक, इट विल बी ट्रिक ऑफ द एनिमी. असं सांगून सुद्धा त्या ट्रोजन लोकांनी भिंतीचा काही भाग तोडून टाकला, पाडून टाकला आणि तो घोडा आतमध्ये ओढत ओढत नेला. आणि हीच गोष्ट पराभवाची, त्यांच्या पराभवाची हीच गोष्ट कारणीभूत ठरली. लक्षात आलं? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 ऑन पेज नंबर 73. हाऊ डीड द ग्रीक शिप रिमेन हिडन फ्रॉम अ ट्रॉय. ट्रॉयपासून ग्रीकची जहाजं कशा पद्धतीनं लपली, कुठं लपली, कशी लपली ती? द आन्सर इज गिवन ऑन पेज नंबर 73, द सेकंड लास्ट पॅरेग्राफ. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. द ग्रीक शिप हॅड नॉट सेल्ड फार. ॲज सून ॲज they were hidden by an island, they had lowered their sails and dropped the anchor and waited for the night. In the darkness, the fleet sailed back. What did the Greek soldiers did here? काय केलं त्या ग्रीक सैनिकांनी? The Greek ships had not sailed far. खूप काही दूरवरती त्यांनी आपली जहाजं नेली नव्हती. दे हिडन ऑन द आयलंड. त्यांनी काय केलेलं होतं? बेटावरतीच ती जहाजं लपवलेली होती. बेटाच्या आडालाच त्यांनी ती जहाजं लपवलेली होती. दे लॉवर्ड देअर सेल्स. त्यांच्या जहाजांना जी शिडं असतात, वर असताना त्या काठीला शीड असतं आणि त्या वाऱ्याच्या दिशेनं ते जहाज पुढं पुढं जात असतं. ती शिडं त्यांनी उतरवलेली होती. दे ड्रॉप्ड देअर अँकर्स ऑफ द शिप्स. त्यांनी काय केलेलं होतं? त्या जहाजाला जो नांगर असतो, जहाज हलू नये म्हणून, एका जागी स्थिर राहावं म्हणून, त्या जहाजाचा नांगर त्याने तिथंच टाकलेला होता. अँड दे वेटेड फॉर द नाईट. आणि ते रात्रीची वाट पाहत होते. व्हेन द ऑल द ट्रोजन्स or the all Troy went to as a sleep, they went into the Troy and attacked them.
आणि ज्या वेळा रात्र होईल त्यावेळा ती जहाजं तिथून काढून ते ट्रॉय या शहरावरती हल्ला करणार होते. दिस इज द ग्रीक शिप्स रिमेन्स हिडन फ्रॉम द ट्रॉय सिटी. अशा पद्धतीनं त्याने आपली जहाजं लपवून ठेवलेली होती. द लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 ऑन धिस पेज. व्हॉट डीड द ग्रीक सोल्जर्स hidden in the wooden horse do after the nightfall? The question is asking here, WH question asking here, what did the Greek soldiers hidden in the wooden horse do after the nightfall? म्हणजे त्या घोड्याच्या आतमध्ये लपलेले जे सैनिक होते, आता तो घोडा कुठं होता? ट्रॉयच्या शहराच्या आतमध्ये होता. म्हणजे त्याने जी स्ट्रॉंग वॉल बांधली होती त्या स्ट्रॉंग वॉलच्या पलीकडे गेलेला होता तो घोडा, त्याने ओढत नेलेलं होतं. त्या आतमध्ये लपलेले कोण होते? त्याच्या सैनिक होते, ग्रीकचे सैनिक होते. त्याने आफ्टर द नाईटफॉल, रात्र ज्या वेळा झाली त्यावेळा त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे त्या लाकडी घोड्यामध्ये लपलेल्या ग्रीकच्या सैनिकांनी रात्रीच्या वेळेला काय केलं असा प्रश्न विचारलेला आहे. द लास्ट पॅरेग्राफ, द लास्ट 2 लाईन्स आर गिवन ऑन पेज नंबर 73. लुक हिअर. द ग्रीक सोल्जर्स हिडन इन द वुडन हॉर्स दे डिड आफ्टर द नाईटफॉल, दे डिड द साईड ऑफ द हॉर्स ओपनड. घोड्याची एक बाजू त्यांनी उघडली. अँड द ग्रीक्स क्लाइंबड आउट अँड ओपनड द गेट्स. त्यांनी काय केलं? त्या घोड्यामधून उड्या मारल्या, क्लाइंबड आउट अँड दे ओपनड द गेट्स. आणि पहिलं काम त्यांनी काय केलेलं होतं? त्यांनी ते गेट उघडलं होतं. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आणि ज्यावेळा गेट उघडलं त्यावेळा संपूर्ण शत्रू सैन्य त्या ट्रॉय शहरामध्ये घुसलं. इन दिस वे, on this page number 72 and 73, there are 9 questions we have completed here. Turn the page and see on page number 74. The question number 10 is asked here. What a distressing, दुःखदायक, वेदनादायक. What a distressing sounds, आवाज. कोणता दुःखदायक आवाज. अँड साइट्स दृश्य. कुड बी विटनेस्ड ॲट अ ट्राय. कोणते आवाज किंवा कोणते दृश्य ट्रॉयमध्ये पाहायला मिळालं. कधी? दॅट अ फेटफुल नाईट. त्या दुर्दैवी रात्रीच्या वेळेला ट्रॉय या शहरामधून कोणते आवाज, कोणते दृश्य पाहायला मिळालेले आहेत. The answer of this question is given on page number 74, paragraph number 1. Beside these questions, त्याच प्रश्नाला लागून त्याचं पहिल्या उतार्यामध्येच उत्तर दिलेलं आहे बघा तिथं. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ अ लिपिंग फ्लेम्स. लपेटलेल्या ज्वालांनी ट्रॉय हे शहर भरून गेलं. and the sound of a shouting and the noise of a weapons. आरडा ओरडा केल्याचा आवाज. the sound of a shouting and the noise of the weapons. शस्त्रांचा आवाज. and the cries of the weeping woman. आणि रडणाऱ्या स्त्रियांचा आवाज त्या रात्रीला, त्या दुर्दैवी रात्रीच्या वेळेला ट्रॉय या शहरामधून ऐकायला आला आणि पाहायला पण मिळाला. काय पाहायला मिळालं? आगीच्या लपेटलेल्या ज्वाला, या ज्वालांनी संपूर्ण शहर भरलेलं होतं. हे दृश्य पाहायला मिळालं. आणि ऐकायला काय मिळालं? रडणाऱ्या स्त्रियांचा आवाज, शस्त्रास्त्रांचा आवाज आणि आरडाओरडण्याचा आवाज त्या दिवशी रात्री ऐकायला आणि पाहायला मिळालं. लास्ट क्वेश्चन इन द मार्जिन क्वेश्चन.
Question number 11 on page number 74. What was the destiny of the royal family of Troy and that of Helen? Listen carefully this question again, because this question is the last WH question. What was the destiny? Destiny म्हणजे दैव, नशीब. What was the destiny of the royal family? Royal family, राजघराणं. Of Troy. ट्रॉय या शहरामध्ये असणारं जे राजघराणं होतं त्याचं नशीब कशा पद्धतीनं शेवटला काय झालं, त्या ट्रॉय या राजघराण्यातील कुटुंबाचं नशिबाचं काय झालं, किंवा ते राजघराणं कुठं गेलं? द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इज गिवन द लास्ट पॅरेग्राफ in this part 2 on page number 74. The answer is the destiny of the royal family of Troy is the old king Priam. The old king Priam was killed with all his brave sons. ट्रॉय या शहराचा जो म्हातारा राजा होता प्रियम, हा राजा आपल्या सर्व शूर मुलांच्या सोबत मारला गेला. हेक्टर्स वाईफ and his old mother and sisters were carried off as slaves by the conquerors. Conquerors विजेते लोक, जेते लोक. या जेत्याने काय केलं? हेक्टरची पत्नी, हेक्टर्स वाईफ, हेक्टर्स ओल्ड मदर, हेक्टरची म्हातारी आई, and हेक्टर्स सिस्टर, त्याची बहीण. दे कॅरीड ऑफ. कॅरीड ऑफ म्हणजे वाहून नेणे, घेऊन जाणे. कॅरीड ऑफ ॲज अ स्लेव. स्लेव गुलाम म्हणून. त्यांना गुलाम म्हणून त्यांनी आपल्या देशाकडं या सर्व लोकांना घेऊन गेले. देअर फेट वॉज इन अ कॉन्ट्रास्ट टू हेलन when the king Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. And lastly, the queen Helen she found in the palace. The Helen's fate or destiny is different from the others. हेलनचं नशीब जे होतं हे तिचं नशीब त्या इतरांच्या पेक्षा वेगळं होतं. आणि जे इतर लोक होते त्या ट्रॉय शहरामधील जे मूळचे लोक होते, मग तिथला राजा प्रियम असू दे किंवा त्याचे शूर मुलं असू देत, त्यांना त्याने ठार केलं. त्याच्यानंतर त्या शहराचा जो शूर असा सेनापती होता हेक्टर, त्या हेक्टरच्या पत्नीला, हेक्टरच्या बहिणीला आणि हेक्टरच्या म्हाताऱ्या आईला त्यांनी गुलाम म्हणून आपल्या देशाकडं नेलं. हियर वी कंप्लीट द मार्जिन क्वेश्चन्स गिवन ऑन पेज नंबर 72, 73 and 74. Now we are going to learn about and discuss about the English workshop given on page number 75. English workshop. There are 6 questions asking into the English workshop. Question number first is asked here, find and write. Question number 1 is asked here, find and write the Greek and Trojan names used in the story part 1st and 2nd. Write. First question, the names of Greek and Trojans given in the स्टोरी पार्ट 1st and पार्ट 2nd. पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये दिलेली जी नावं आहेत, ग्रीकांची असू देत किंवा ट्रोजन लोकांची असू देत,
ग्रीस देशामध्ये राहणारे ग्रीक आणि ट्रॉय शहरामध्ये राहणारे ट्रोजन लोक यांची नावं त्यांची तुम्ही काय करा, लिस्ट बनवा. असा प्रश्न विचारलेला आहे. बघा तिथं आणखीन एकदा प्रश्न ऑन पेज नंबर 75. फाइंड अँड राईट, शोधा भाग 1 आणि 2 तुम्ही उघडा. कशासाठी त्याने सांगितलेला आहे प्रश्न हा, तुम्ही भाग 1 उघडावं, पुस्तक उघडावं आणि त्यामधून शोधावं, फाइंड म्हटलेलं आहे. भाग 2 काढावं, त्या पुस्तक उघडावं, भाग 2 वाचावं आणि त्या भाग 2 मध्ये दिलेल्या प्रश्नांची तुम्ही दिलेली जी काय नावं आहेत ती नावं शोधून तुम्ही लिहावी. या हेतूनं हा प्रश्न इथं विचारलेला आहे. फाइंड अँड राईट द नेम्स ऑफ द ग्रीक अँड ट्रोजन्स गिवन इन दिस स्टोरी पार्ट 1 अँड पार्ट 2. इथं कोणकोणती नावं दिलेली आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये? मेनलस, हेलन, अकिलीज, ओडेशियस, ॲगमेनॉन, ॲफ्रोडाइट, पॅरिस, हेक्टर, किंग प्रियम, ॲफ्रोडाइट. ऑल these characters are included in part 1 and part 2. भाग 1 आणि भाग 2 मध्ये हे सर्व पात्र या कथेमध्ये आलेली आहेत. लक्षात आलं? नाऊ द सेकंड क्वेश्चन. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू वॉर फ्रॉम बोथ पार्ट्स ऑफ द स्टोरी. सेकंड क्वेश्चन इज लिस्ट, यादी बनवा. कशाची? ऑल द वर्ड्स, सर्व शब्दांची. कोणते सर्व शब्द? रिलेटेड टू, वॉर. वॉर मीन्स युद्ध. युद्धाशी निगडीत संबंधित असणारी भाग 1 आणि 2 मध्ये दिलेल्या शब्दांची यादी बनवा असं इथं सांगितलेलं आहे. लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू वॉर फ्रॉम बोथ पार्ट्स ऑफ द स्टोरी. कोणकोणती शब्द आहेत? देर आर सो मेनी वर्ड्स इन्क्लुडेड रिलेटेड टू द वॉर. एनिमी, अटॅक, फोर्ट्रेस, शिप, प्रोटेक्ट, किल्ड, डिपेंडेड, सोल्जर्स, ब्रेव, किंग, क्वीन, हिरो, बॅटल, अरो, wounded, armies, victory, defeated. All these words are included in part 1 and 2. Understand? Remaining part of the English workshop we will see into next period. Thank you.